Hello friend, this is Samson K channel. I come to win the motto and presented by DP Kokate. In this video, we learn about the story of tea. That is 1.4, the story of tea of my English 9th class. The story of tea. The very interesting chapter or lesson of unit number 1, the story of tea. And I think everyone like to drink a tea or begin their day with a cup of tea. So let's see the story of tea. Let us begin with a question. Can you name the most widely consumed beverage in the world after water? म्हणजेच एका प्रश्नाने सुरुवात करूया. पाण्याखालोखाल सर्वात जास्त प्यायले जाणारे कोणते पेय आहे त्याचे नाव सांगा पाहू. Perhaps many of you have guessed the answer. तुमच्यापैकी कदाचित अनेकांनी याचे उत्तर ओळखले असेल. The most popular beverage in the world is tea. अर्थातच जगातील सर्वाधिक लोकप्रिय असे पेय म्हणजे चहा. The fresh, aromatic brew with which people like to begin their day. म्हणजे असे पेय की जे सुगंध वाफाळलेला चहा ज्याचा आस्वाद घेऊनच आपल्या दिवसाची सुरुवात करायला लोकांना आवडते. That is, it is actually made by brewing, that is by infusing in the boiling water the leaves and shoots of a plant whose botanical name is Camellia sinensis. चहाला अतिशय उत्साहवर्धक आणि कडक असा स्वाद असतो. खरे म्हणजे कॅमेलिया सिनेन्सिस या बॉटनिकल शास्त्रीय नावाने ओळखल्या जाणाऱ्या चहाच्या झुडपाची पाने आणि कोंब याची भुकटी पाण्यात उकळून गाळून हा चहा तयार केला जातो. म्हणजे चहाचं बॉटनिकल नेम आहे कॅमेलिया सिनेन्सिस. द लीव्ज आर ॲट फर्स्ट ड्राईड, कर्ड अँड प्रोसेस बिफोर दे आर पॅक अँड सोल्ड टू अस. मग आपल्यापर्यंत जो चहा येतो तो चहा कसा येतो तर बघा, चहाची पाने सर्वप्रथम वाळवली जातात, स्वच्छ केली जातात आणि मग त्यावर प्रक्रिया करून, ज्याला प्रोसेस म्हणतात, प्रक्रिया करून ती नीट हवाबंद करून आपल्याला मिळतात किंवा आपल्या दुकानामध्ये उपलब्ध असतात. Camellia sinensis is an evergreen plant that grows on tropical and subtropical climates. Camellia sinensis ही उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधात उगवणारी एक सदाहरित वनस्पती आहे. Tea plants require at least 100 to 125 centimeter of rainfall a year and prefer acidic soil. म्हणजे चहाच्या झुडपाला वर्षातून कमीत कमी 100 ते 125 सेंटीमीटर पाऊस लागतो आणि त्याला रुजण्यासाठी आम्लता असलेल्या मातीची आवश्यकता असते, त्याला ॲसिडिक सॉइल म्हणतात. मेनी ऑफ द वर्ल्ड्स बेस्ट टी इस्टेट आर लोकेटेड ऑन हिल स्लोप्स ॲट एलिव्हेशन ऑफ अप टू 1500 meters. जगातील कित्येक सर्वोत्तम चहाचे मळे, इस्टेट म्हणजे मळे,
हे 1500 मीटर उंचीवर डोंगर उतारावर वसलेले असतात. इट इज सेड दॅट द टी प्लांट्स ग्रो स्लोली अँड ॲक्वायर अ रिचर फ्लेवर ॲट दिस हाईट. असंही म्हणतात की चहाच्या वनस्पतीची वाढ मंद गतीने होत असते आणि या उंचीवर त्याचा स्वाद सुगंध अधिक प्रमाणात मिळत असतो किंवा ते झाड अधिक प्रमाणात सुगंधित आणि स्वादिष्ट होत जाते. तर हा झाला पहिल्या काही ओळींचा म्हणण्यापेक्षा काही पहिल्या 2 परिच्छेदांचा पॅरेग्राफचा मराठीमध्ये अर्थ. यावर डिफिकल्ट वर्ड्स कोणकोणते आहेत? जसं बेवरेज म्हणजे पेय, ॲरोमॅटिक म्हणजे सुवासिक, ब्र्यू म्हणजे उकळणे, ॲस्ट्रिंजेंट म्हणजे कडक, इन्फ्युजन म्हणजे मिसळणे, ट्रॉपिकल म्हणजे उष्ण कटिबंधीय ज्याला म्हणतो, इस्टेट म्हणजे मालमत्ता मळा ज्याला म्हणतात, आणि एलिव्हेशन म्हणजे उंची. त्याच्यावर क्वेश्चन्स आपण लक्षात घेऊ. हाऊ इज टी द बेवरेज मेड? Answer: tea is made by brewing, that is by infusing tea leaves in boiling water. Question B. Where are tea estates located? Tea estates are located on hill slopes at elevation of up to 1500 meters. आता दुसऱ्या स्लाइडकडे वळूया आपण. When the plants mature, only the top 1 to 2 inches of the plants are picked. These buds and leaves are called flushes. म्हणजेच वनस्पतीची पूर्ण वाढ झाल्यावर म्हणजे मॅच्युअर झाल्यावर टोकाकडील फक्त 1 ते 2 इंचाचा भाग खुडला जातो म्हणजे तोडला जातो. या कळ्या आणि पानांनाच कोवळी पालवी असे म्हणतात, म्हणजेच फ्लशेस असं म्हणतात. अ न्यू फ्लश अपियर ऑन द प्लांट एव्हरी 7 to 10 days ड्युरिंग द पीक ग्रोविंग सीझन. ऐन सुगीच्या मोसमात दर 7 ते 10 दिवसांनी अशी नवी पालवी फुटत असते. Left to grow on its own, the tea plant may actually grow into small tree. म्हणजेच वनस्पतीला जर नैसर्गिकरित्या वाढू दिले तर चहाचे झुडपे जवळपास एखाद्या छोट्या झाडा एवढे उंच होऊ शकते. But in all tea garden, the plants are pruned and kept at a height of about 3 feet to enable easy plucking of the leaves. परंतु सर्व चहाच्या मळ्यात झुडपांना अगोदरच छाटून साधारण 3 फुटापर्यंत त्यांची उंची गोठवली जाते, म्हणजे जवळपास वेस्ट म्हणजे कमरे एवढी, ज्यामुळे चहाची पाने खुडणे किंवा तोडणे सोपे जाते. The teas we buy are actually or usually classified according to their leaf size. म्हणजे आपण जो चहा विकत घेतो त्याची सर्वसाधारणपणे त्याच्या पानाच्या आकाराप्रमाणे विभागणी केली जाते किंवा त्याला म्हणू आपण गटवारी केली जाते. Accordingly, we have first Assam type of tea characterized by a largest leaf. त्यानुसार नंबर 1 सर्वात मोठी पाने असणारा आसाम चहा. नंबर 2 चायना टाईप कॅरेक्टराइज बाय द स्मॉलेस्ट लीव्स. नंबर 2 मध्ये लहान पाने असणारा चिनी चहा. आणि तिसरा कंबोड कॅरेक्टराइज बाय लीव्ज ऑफ इंटरमिजिएट साईज, म्हणजेच मध्यम आकाराची पाने असलेला कंबोड चहा असा हा तिसरा प्रकार. असे चहाचे 3 प्रकार आढळतात. We have 3 very distinct and different tea growing region in India. आपल्या भारतात चहाच्या उत्पादनाची 3 प्रमुख आणि विभिन्न ठिकाणे आहेत. Each of these regions is famous for the special type of tea it's produce.
आणि यापैकी प्रत्येक ठिकाण हे तेथे तयार होणाऱ्या चहाच्या अस्सल चव, गंध, कडकपणा आणि स्वाद या अद्वितीय गुणधर्मासाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे प्रत्येक रिजनमध्ये वेगवेगळा आकाराचा, वेगवेगळ्या सुगंधाचा चहा तुम्हाला पाहायला मिळेल. मग ते रिजन कोणते? द 3 regions आर दार्जिलिंग इन नॉर्थ ईस्टर्न इंडिया, भारताच्या उत्तर पूर्व दिशेकडील दार्जिलिंग नंबर 1. दुसरं आहे आसाम इन फार नॉर्थ ईस्ट इंडिया, ईशान्य भारतातील आसाम. आणि तिसरं म्हणजे नीलगिरीज इन साऊथ इंडिया, म्हणजे दक्षिण भारतातील नीलगिरी. तर अशा प्रकारे चहा हा या जगातील सर्वात आवडीचं पेय आणि त्यातल्या त्यात भारतीय लोकांची दिवसाची सुरुवात करणारं पेय म्हणून गणलं जातं. आता यावर प्रश्न आहेत. वाय आर टी प्लॅन्ट्स प्रून? द टी प्लॅन्ट्स आर प्रून अँड केप्ट ॲट हाईट ऑफ अबाउट 3 to 4 feet टू मेक इट पॉसिबल फॉर देम टू प्लग द टी लीव्स इझिली. त्यानंतर बघूया आपण. मोस्ट पीपल ॲग्री दॅट टी इज रिफ्रेशिंग ड्रिंक. चहा हे उत्साहवर्धक पेय हे जवळपास सर्वजण मान्य करतील. इट कंटेन्स नो कार्बोहायड्रेट्स, फॅट ऑर प्रोटीन्स. चहामध्ये कोणतेही कार्बोदके, मेद किंवा प्रथिने नसतात. व्हॉट गिव्ज टी its special and distinctive flavor is theanine as well as caffeine, which give the drink its stimulating quality. मग या चहामध्ये काय असतं? तर चहातील थिनाईन आणि कॅफिन या घटकामुळे चहाला एक विशिष्ट आणि खास असा स्वाद प्राप्त होतो. त्यामुळे हे पेय उत्तेजक बनते. हाऊ अँड व्हेन डीड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी? मग जगामध्ये पहिल्यांदा चहा लोकांनी कसा आणि केव्हा बनवला आणि केव्हा पिला? बघूया. ॲन अम्युझिंग स्टोरी हॅज कम डाऊन टू अस फ्रॉम चायनीज लेजंड. चीनी परंपरेमध्ये एक रंजक दंतकथा चालत आली आहे. इट इज सेड दॅट एम्परर शेनॉंग, the father of Chinese agriculture and medicine, was on his travel when a servant was boiling some water for the emperor to drink. म्हणजे चीनचा सम्राट होता शेनांग. हा शेनांग प्रवास करत असताना त्याचा एक नौकर पिण्याचे पाणी उकळीत होता. त्यावेळी त्याच्याजवळ काही झाडं झुडपंही होते आणि त्या झाडा झुडपामधून काही पाने उडून त्या पाण्यात पडली आणि बघा काय चमत्कार झाला. जस्ट देन अ फ्यू लीव्स फ्रॉम अ नियर बाय ट्री ब्ल्यू इन टू द बॉइलिंग वॉटर. द वॉटर इमिजिएटली चेंज कलर. आणि जशी ती पानं त्या चहाच्या उकळत्या पाण्यात पडली तर चहाने म्हणजेच त्या पाण्याचा रंग बदलला. ते पाणी पिल्यावर त्या तयार झालेल्या पेयाचा उंची स्वाद आणि ताजेपणा अनुभवल्यावर राजा चकित झाला. ऑन ड्रिंकिंग द वॉटर द एम्परर वॉज अमेज्ड बाय द रिच फ्लेवर अँड द रिफ्रेशिंग क्वालिटी ऑफ रिझल्टिंग इन्फ्युजन. Excited by the unknown plant, its amazing flavor, he carried out further investigation and discovered that tea had many healing and restorative properties and could also be used as an antidote to certain poisons. म्हणजेच त्या अनोळखी झाडाबद्दल आणि त्या कमालीच्या स्वादामुळे उल्हासित होऊन राजाने त्याचा आणखी तपास केला आणि त्याला शोध लागला की चहामध्ये आणखी बरेच औषधी आणि निरोगी ठेवण्याचे गुणधर्म आहेत आणि काही विषावर म्हणजे पॉयझन, काही विषावर रामबाण उपाय म्हणूनही त्याचा वापर होऊ शकतो. यामध्ये आलेले कठीण शब्द आहेत एम्परर सम्राट, हिलिंग चिकित्सक किंवा वैद्यकीय ज्याला म्हणू, रिस्टोरेटिव्ह म्हणजे स्वस्थवर्धक आणि अँटीडोट म्हणजे रामबाण
औषध किंवा उपाय. क्वेश्चन आहेत, व्हॉट डज टी कंटेन अँड व्हॉट डज इट नॉट कंटेन. टी कंटेन थिनाइन अँड कॅफिन. इट डज नॉट कंटेन कार्बोहायड्रेट्स, फॅट और प्रोटीन्स. सेकंड क्वेश्चन है, हु वॉज एम्परर शेडोंग. द फादर ऑफ Chinese agriculture and medicine. That is the answer. Next one. Yet another legend tells us that it was a Buddhist monk named Bodhidharma who was the first to use tea as a drink. आणखी एका दंतकथेनुसार बोधिधर्म नावाच्या एका बौद्ध भिक्षुकाने सर्वप्रथम या चहाचा पेय म्हणून वापर केला. He was keen to find a herb or a medicinal plant which would help him stay awake and alert for long period of time in prayer and meditation. म्हणजे त्याला प्रार्थनेमध्ये आणि ध्यानधारणेमध्ये दीर्घकाळ जागे ठेवणारी आणि सतर्क राहण्यास मदत करणारी अशी एक औषधी पाहिजे होती किंवा तो त्या शोधात होता. आफ्टर कन्सिडरेबल सर्च अँड ट्रायल ही फाउंड दॅट चिविंग लीव्स फ्रॉम द टी श्रब ॲक्टेड ॲज अ स्टिम्युलंट हेल्पिंग हिम स्टे अवेक. म्हणजेच बऱ्याच संशोधनानंतर आणि चाचण्यानंतर त्याच्या लक्षात आले की चहाच्या झुडपाची पाने उत्तेजक असतात आणि ती चावून खाल्ली तर बराच काळ ताजेतवाने वाटते आणि जागे राहता येते. इट वॉज ही हू इंट्रोड्यूस टी अमॉंग हिज डिसिपल इन चायना. म्हणजे शेनांग म्हणतो बोधिधर्म हा असा पहिला बुद्धिस्ट होता की ज्यांनी आपल्या शिष्यामध्ये म्हणजे चीन देशातील शिष्यांमध्ये चहाचा प्रसार केला. इट इज सेड दॅट जापानीज प्रीस्ट studying under Buddhist teacher in China carried tea seeds and leaves back home with them. असे म्हणतात की चीनमधील बौद्ध गुरूंकडे जे जापानी धर्मगुरू शिकत होते त्यांनी मायभूमीला परत जाताना चहाच्या बिया आणि पाने आपल्याबरोबर नेली. Turkish traders also began to bargain for tea on the border of Mongolia. मंगोलियाच्या सीमेवर चहाचा सौदा करण्यासाठी तुर्की व्यापारी देखील दाखल होते. In fact, the story goes that Chinese Emperor Yuzhong was so taken up with tea that he set up a research into the best tea whisking method and also hosted tea making and tea tasting tournaments in the court. एक कथा तर असे सांगते की चीनी सम्राट हुइत्झंग याने चहाने एवढा तो प्रभावित झाला की सर्वोत्तम चहा निर्मिती पद्धती शोधून काढण्यासाठी संशोधन सुरू केले आणि चहा तयार करणे आणि चहा स्वाद किंवा चहा पान स्पर्धाचेही आपल्या दरबारामध्ये आयोजन केले. सो tea-minded was he that he failed to notice that Mongolia had actually taken over its empire. त्याच्यावर चहाचा इतका जबरदस्त पगडा पडला होता की मंगोलियाने आपले साम्राज्य बळकावले आहे हेही त्याच्या लक्षात आले नाही. मग यामध्ये कठीण शब्द आहेत. डिसिपल शिष्य, प्रीस्ट संन्यासी, बार्गेन सौदा करणे. क्वेश्चन 1 आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लेजंड और स्टोरीज अँड हिस्ट्री. लेजंड और स्टोरीज मे नॉट बी ट्रू but history tells you the fact and true event of the past. History is written or recorded or spoken event of the past, whereas legends are mostly imaginary and passed down from generation to generation. यानंतर पुढचा भाग आहे, thus the habit of drinking tea spread to Japan, Europe and England, where it became fashionable and popular drink among the
people. अशा रीतीने चहा पिण्याची प्रथा जपान, युरोप आणि इंग्लंडमध्ये पसरली. पाहता पाहता चहापान इतके प्रचलित झाले की ती एक अद्ययावत पेय म्हणून लोकप्रिय झाले. हाऊ डीड धिस मॅजिकल बेवरेज गेट इट्स नेम? आता हे बघणे महत्त्वाचे आहे की या चहाला हे नाव कसं मिळालं. कारण मॅजिकल आहे, मॅजिकल बेवरेज आहे, जादुई आहे. प्राचीन कोरीव लेखात म्हणजेच द चायनीज कॅरेक्टर टीयू वॉज फर्स्ट यूज्ड इन अर्ली इन्स्क्रिप्शन टू डिस्क्राईब टी. इन्स्क्रिप्शन म्हणजे कोरीव लेख. या जादुई पेयाला हे जे नाव पडले, कसे पडले तर असं म्हणतात की प्राचीन कोरीव लेखात चहाचे वर्णन करण्यासाठी टीयू हे चीनी अक्षर प्रथम वापरले गेल्याचे दिसते. बट लॅटर अ न्यू कॅरेक्टर च वॉज डेव्हलप टू रेफर स्पेसिफिकली टू टी. मात्र नंतर च हे नवीन अक्षर खास करून चहाचा उल्लेख करण्यासाठी निर्माण करण्यात आले. The word cha is now sometimes used in English to refer to China tea, and as well as we know, it is very close to the Hindi word chai, which is used all over India to refer to tea. चहा हा शब्द आता चीनी चहाचा उल्लेख करताना इंग्रजीमध्ये कधीकधी वापरला जातो आणि तो शब्द संपूर्ण भारतात चहाला ज्या नावाने ओळखले जाते त्या आपल्या चाय या हिंदी शब्दाच्या फारचा जवळचा आहे, हे आपल्याला माहीतच आहे. हाऊ डिड टी फर्स्ट कम टू इंडिया? मग भारतामध्ये चहा आला कसा, केव्हा आला? तर बघा, हिस्टोरियन थिंक दॅट tea had been known in India as a medicinal plant since ancient times, but tea was not drunk for pleasure until the British began to establish plantation in the 19th century. इतिहासकारांच्या मते प्राचीन काळापासून चहा एक औषधी वनस्पती म्हणून आपल्याकडे माहिती आहे, पण 19व्या शतकात ब्रिटिशांनी चहाची लागवड सुरू करेपर्यंत, म्हणजे ब्रिटिश आल्यानंतर चहाकडे एक आनंदासाठी पिण्याचे पेय बनवून पाहिले जात नव्हते. म्हणजे ब्रिटिश येईपर्यंत चहा हा एक आनंदाचं प्लेजर्स ड्रिंक आहे हे कोणाला फारसं वावगं नव्हतं किंवा माहिती नव्हतं. इन द 1770s, the British East India Company made several unsuccessful attempts to grow tea in Bhutan and Assam with seeds from China. 1770च्या दशकात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने चीनमधून बिया आणून भूतान आणि आसाममध्ये चहाची लागवड करण्याचे अनेक अयशस्वी प्रयत्न केले. Although these attempts failed, the botanist Robert Bruce in 1823 discovered tea plants growing wild in the upper Brahmaputra Valley. परंतु हे प्रयत्न जरी अयशस्वी ठरले तरी ब्रह्मपुत्र्याच्या खोऱ्यातील उंच ठिकाणी चहाची झाडे अफाट वाढतात, असा वनस्पतीशास्त्रज्ञ रॉबर्ट ब्रूस यांना 1823मध्ये शोध लागला. In May 1838, the first Indian tea from Assam was sent to England for public sale. आणि याचाच परिणाम की 1838 सालच्या मे महिन्यात पहिला भारतीय चहा आसाममधून इंग्लंडला विक्रीसाठी पाठवला गेला. Since then, India has gone on to become one of the leading producer of tea in the world. आणि तेव्हापासून जगातील आघाडीच्या चहा उत्पादकांमध्ये भारताने स्थान प्राप्त केले आहे. टी लवर्स क्लेम दॅट टी मे बी एबल टू रिड्यूस द रिस्क ऑफ कॅन्सर, कंट्रोल ब्लड प्रेशर, फाईट व्हायरसेस इन अवर बॉडी अँड ॲक्च्युअली हेल्प अस लिव्ह लॉंगर.
म्हणजे जे खरे प्रेमी, चहाप्रेमी असा दावा करतात की चहामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो. एवढंच नव्हे, रक्तदाब आटोक्यात राहतो, शरीरातील विषाणूंशी लढतो आणि खरोखरच चहामुळे आपले आयुष्यमान वाढण्यास मदत होते. Our body produces chemicals called free radicals. आपलं शरीर हे रसायने तयार करते ज्यांना मुक्त रॅडिकल्स असे म्हणतात. आणि हे जे रॅडिकल्स आहे दे कॅन डॅमेज अवर बॉडी अँड अवर हेल्थ. ती आपल्या शरीराला आणि प्रकृतीला हानी पोहोचवू शकतात. ती कंटेन अँटीऑक्सिडंट कॉल्ड फ्लेवोनाइड्स. चहामध्ये फ्लेवोनाइड्स नावाची काही अँटीऑक्सिडंट असतात. अँटीऑक्सिडंट म्हणजेच ज्याला आपण म्हणू प्रतिउपचारक. शास्त्रज्ञांच्या मते म्हणजे अकॉर्डिंग टू सायंटिस्ट, दिस हेल्प्स टू प्रोटेक्ट अवर सिस्टीम अगेन्स्ट फ्री रॅडिकल्स. शास्त्रज्ञांच्या मते ही अँटीऑक्सिडंट त्या फ्री रॅडिकल्सपासून आपल्या शरीर संस्थेचे रक्षण करतात. तर कठीण शब्द इथे आहेत. इन्स्क्रिप्शन म्हणजे कोरिओलेक्स, स्पेसिफिकली म्हणजे ठळकपणे किंवा ठामपणे, आणि बॉटनिस्ट म्हणजे वनस्पती शास्त्रज्ञ. आता आपण हळूहळू शेवटच्या भागाकडे वळतो आहे. फॉर मेनी पीपल टी इज अ पॉप्युलर ड्रिंक टू हॅव विथ फ्रेंड्स. अनेक लोकांसाठी चहा हे मित्रमंडळीसोबत पिण्याचे एक आवडीचे पेय आहे. In many countries around the world, tea drinking is an important social occasion. एवढंच नाही तर जगभरातील अनेक देशांमध्ये चहापान हा एक अति महत्त्वपूर्ण असा सामाजिक कार्यक्रम म्हणा किंवा प्रसंग म्हणा असं समजलं जातं. जापान, चायना, रशिया आणि कोरिया हा स्पेशल टी सेरेमनीज अँड ट्रेडिशन. जापान, चीन, रशिया आणि कोरिया येथे चहापानाची खास परंपरा आहे. These ceremonies gives people the time to relax and enjoy the taste and the smell of tea. या सोहळ्यामधून लोक चहापानाचा आनंद लुटतात आणि त्यांच्या खास चवीचा, सुगंधाचा आस्वाद घेणे हा त्यांच्यासाठी एक विरंगुळा असतो. Most people in Japan belong to a tea club where they go every week to take part in the tea ceremony. जापानमधील अनेक लोक हे चहा संघाचे सभासद असतात आणि दर आठवड्याला ते चहा समारंभात भाग घेण्यासाठी जातात. ऑर्डिनरी पीपल ऑल्सो फील दॅट टी सेरेमनीज आर स्पिरिच्युअल ऑकेजन दॅट आर क्लोजली असोसिएटेड विथ देअर रिलिजन. सामान्य लोक देखील धर्माशी नाते घट्ट जोडून ठेवणारा एक धार्मिक प्रसंग म्हणून चहा समारंभाकडे बघतात. Tea, they say, is a healthy, enjoyable and stimulating drink full of good qualities. चहा एक अनेकोत्तम गुणांनी युक्त, परिपूर्ण असे आरोग्यपूर्ण, मनोरंजक आणि उत्तेजक पेय असे ते म्हणतात. एवढंच नाही, इट रिड्युसेस लोनलीनेस अँड काम युअर हार्ट. इट इज अ कम्फर्ट इन एव्हरी डे लाईफ. ते तुमचा एकटेपणा घालवते आणि मनाला शांतता देते आणि दैनंदिन जीवन सुखावह करते. अशा पद्धतीने हा चहा भारतामध्येच नाही तर जगामध्ये लोकप्रिय आहे. मेनी कोरियन्स टुडे स्टील हॅव टी सेरेमनीज फॉर इम्पॉर्टंट ऑकेजन इन्क्लुडिंग स्पेशल बर्थडे अँड ॲनिव्हर्सरी. म्हणजेच अनेक कोरियन लोक आजही वाढदिवस आणि जयंती यासारख्या काही महत्त्वाच्या प्रसंगाच्या वेळी चहाचे आयोजन करतात. कठीण शब्द आहेत. सेरेमनी म्हणजे समारंभ, स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक, ॲनिव्हर्सरीज म्हणजे वर्धापन दिन. आता यावर आधारित प्रश्न काय आहे? व्हॉट आर द गुड क्वालिटीज ऑफ टी? टी रिड्युसेस लोनलीनेस अँड काम युअर हार्ट. इट इज कम्फर्ट इन एव्हरी डे.
आता अगदी आपण चहाच्या शेवटच्या क्षणापर्यंत आलेलो आहोत. दॅट इज नाव वी कम टू द लास्ट ड्रॉप ऑफ टी. दॅट इज द लास्ट पॅरेग्राफ ऑफ द स्टोरी ऑफ टी. In Russia, tea is made and served in samovars, a special Russian tea kettle made of metal. रशियामध्ये चहा तयार केल्यानंतर तो एका धातूच्या समोवर्स नावाच्या खास रशियन चहाच्या कॅटलीतून दिला जातो. व्हिएतनाम प्रोड्युसेस स्पेशल व्हेरायटीज ऑफ टी सच ॲज लोटस टी अँड जॅस्मिन टी. व्हिएतनाममध्ये कमळाच्या फुलाचा चहा आणि जास्मिनच्या फुलाचा चहा यासारखे विशेष चहाचे प्रकार बनवले जातात. इन जापान टी इज मेड युझिंग पावडर्ड ग्रीन टी कॉल्ड माचा. जापानमध्ये मॅचा नावाचा ग्रीन टीच्या भुकटीपासून चहा बनवतात. The tea is mixed with boiled water using a bamboo whisk and served in small bowl. उकळत्या पाण्यात बांबूच्या काठीने हा चहा मिसळतात आणि छोट्याशा वाट्यामध्ये चिनी मातीच्या वाट्यामध्ये तो ओतून दिला जातो. अँड हाऊ अबाउट इंडिया? मग भारताविषयीचं काय बा? A cup of tea is offered to any guest or visitor as a token of hospitality even in the humblest of home. म्हणजेच अगदी साधाशा म्हणजे अगदी साधारणशा घरामध्ये कोणत्याही पाहुण्याचे किंवा परिचिताचे एक कपभर चहा देऊन आदरातिथ्य केले जाते. टोकन ऑफ हॉस्पिटॅलिटी म्हणजे ज्याला आपण म्हणू आदरातिथ्य करणे, हॉस्पिटॅलिटी म्हणजे. हम्बलेस्ट म्हणजे नम्रता. मोस्ट इंडियन्स लाईक देअर टी हॉट विथ अ गुड डील ऑफ मिल्क अँड शुगर इन इट. पुष्कळशा भारतीयांना भरपूर दूध आणि साखर घातलेला उकळता गरम चहा प्यायला आवडतो. In the rainy season, it is brewed with ginger to give in additional medicinal property. पावसाळ्यात तर आले घालून म्हणजे ज्याला अद्रक घालून चहा उकळल्याने त्याचे औषधी गुण द्विगुणित करतात. Others add spices. Others add spices like cardamom, cloves, or mace to add to its taste and flavor. काही जण चहात विलायची, लवंग आणि जायपत्री यासारखे मसाले घालून त्याचा स्वाद आणि लज्जत आणखीनच वाढवतात. टी इज मस्ट आफ्टर अ प्लेट ऑफ स्पायसी स्नॅक स्पेशली इन द मॉर्निंग अँड इव्हनिंग. सकाळी आणि संध्याकाळी ताटलीभर चमचमीत पदार्थावर ताव मारल्यानंतर चहा हा तर प्यायलाच हवा. Some connoisseurs relish delicately flavored jasmine tea, green tea, lemon tea, and even iced tea. How about you? काही रसिक जाईच्या मोहक हलक्या सुगंधाने युक्त असा चहा, ग्रीन टी, लिंबाचा स्वाद असलेला चहा आणि आईस टी अशा सर्व प्रकारच्या चहाचा मनापासून आस्वाद घेतात. तेव्हा तुम्हाला कसा चहा आवडतो? दिस इज द स्टोरी ऑफ अ टी. वेअर इज द ओरिजिन ऑफ द टी? हाऊ इट फर्स्ट इंट्रोड्यूस? वेअर इट फर्स्ट इंट्रोड्यूस? And how did tea first come to India? So these are all questions answered are given in this lesson, the story of tea. Really interesting story about a drink, about a beverage
that are mostly consumed in the world daily. So difficult words and meaning. Cardamom, विलायची, मेस म्हणजे जायपत्री.